संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राच्या महान संतांपैकी एक होते। ते महाराष्ट्रातील एक थोर संत कवी आणि तत्वज्ञानी होते। ते वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक होते। अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा मार्ग त्यांनी लोकांना दाखवला। 13व्या शतकात आपेगाव येथे इसवी सन 1275 मध्ये त्यांचा जन्म झाला। त्यांचे मूळ नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते। त्यांच्या वडिलांनी विवाहित असतानाच संन्यास स्वीकारला होता। ते विवाहित असल्याचे गुरूंना समजल्यानंतर गुरूंनी त्यांना गृहस्थाश्रमात परत पाठवले। त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला। संन्याशांची मुले असे म्हणून ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांची हेटाळणी होत असे। त्यामुळे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांनी प्रायश्चित म्हणून आत्महत्या केली। ज्ञानेश्वरांचा आणि त्यांच्या भावंडांचा छळ तरीही सुरूच होता। पुढे ते सर्व पैठणला गेले आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली। फक्त 16 वर्षांच्या लहान वयात त्यांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथांची रचना केली। त्यांच्या विचारांमध्ये वेदांत तत्वज्ञान, योग आणि विठ्ठलांची भक्ती यावर भर दिलेला आहे। त्यांनी चांगदेव पासष्टी, हरिपाठ ह्या काव्यरचना देखील केल्या आहेत। अध्यात्म आणि तत्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवले। संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आळंदी येथे सजीवन समाधी घेतली। ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिले, जे लोकांच्या सामान्य आरोग्यासाठी एक प्रार्थना आहे। त्यांनी लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला। तर आज या व्हिडिओमध्ये आपण संत ज्ञानेश्वर माऊलींचे 40 प्रेरणादायी सुविचार बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। मी स्त्री व्हावे की पुरुष, काळा की गोरा, माझ्या शरीराची ठेवण, सर्व अवयव ठीकठाक असणे हे देखील माझ्या हाती नव्हते। मात्र मला जे काही मिळाले आहे त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे हे माझ्या हाती आहे। माझ्या आईवडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव हे देखील माझ्या हाती नव्हते। त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे। सगळ्यांना सगळी सुखे मिळत नाहीत, हा निसर्गाचा नियम आहे। त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील दुःख असणारच आहे। ती दुःख कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही। त्यामुळे माझ्या दुःखांचे भांडवल न करता मी त्या दुःखाचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करीत राहीन। माझा जन्म कुठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते। त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्की सुखी करू शकतो। माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी माझ्याशी कसे वागावे हे ठरवणे माझ्या हाती नसले तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे हे नक्कीच माझ्या हाती आहे। संयम, मृदू भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे। माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते। मात्र त्यावेळी सकारात्मक विचार आणि योग्य वर्तन हे करणे नक्कीच माझ्या हाती आहे। हे विश्व मी निर्माण केलेले नाही। हे विश्व कसे असले पाहिजे या माझ्या मताला देखील काही किंमत नाही। त्यामुळे हे असे का, ते तसे का, असे का नाही वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्याऐवजी जे चूक आहे, अयोग्य आहे ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल। कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दुःख मिळणार आहे याची जाणीव ठेवून मी माझ्या आसपासच्या दुःखी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे। आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते। याची सतत जाणीव ठेवून मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे। मला जे मिळू शकले नाही त्याबाबत दुःख करत राहण्याऐवजी जे काही मिळाले आहे त्याबाबत मी आभारी असले पाहिजे। जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये। ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहूनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईटच शोधत बसतात। मोत्याला झाकून ठेवणारे पाणीच त्याला एक प्रकारची झळाळी, तेज आणि चमक देत असते। मिठाने आपल्या मीठपणाचा लोभ सोडला आणि सागराच्या अथांग गहराईच्या कणाकणात मिसळून समुद्र होण्याचा लाभ मिळवला। मी सुद्धा माझा अहंभाव सोडून चैतन्यात विलीन होऊन
मी शंभू शांभवी होऊन परमात्मा झालो. जे वाईट लोक आहेत त्यांचा दुष्टपणा संपून त्यांनी चांगल्या मार्गाला लागावे आणि त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंधी निर्माण व्हावे. वाईट लोकाच्या जीवनातील अंधार दूर होऊन विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय हो. सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. सर्व ईश्वरनिष्ठ संतांनी इथल्या भूमीवर मंगल वातावरण निर्माण करण्यासाठी यावे व सर्व प्राणीमात्रांना भेटावे. संत म्हणजे कल्पतरूंचे उद्यान, चेतनारूपी वातावरण निर्माण करणारे रत्न आणि त्यांचे बोल हे अमृताप्रमाणे असतात. संत म्हणजे कोणताही डाग नसलेले चंद्र आहेत, ताप नसलेले सूर्य आहेत व हे संत सर्व सज्जनांचे मित्र आहेत. अमृत प्राशन केल्यास ते मृत्यूचे निवारण करते. विष ज्या पदार्थात मिसळले त्या पदार्थाला आपल्यासारखेच विषारी करते. अगदी त्याचप्रमाणे अन्न हे आपल्या मनावर परिणाम करते. देव लवकर कशाने प्रसन्न होईल असा जर तुमचा प्रश्न असेल तर काहीही व्यर्थ शीन न आणता आपल्या चित्तास विषय वासनेच्या ओढाताणीतून सोडून स्थिर करा आणि निजबोधाने शांत राहा. तपा वाचून देव प्रसन्न होणार नाही व दिल्याशिवाय काही मिळणार नाही. म्हणजे कर्म करावे तसे फळ मिळते. सल्ला देणाऱ्यांमध्ये जर गूढ आत्मज्ञान नसेल तर तो काय सांगेल? कारण आत्मज्ञान होणे हेच सर्वांचे हित आहे. हित सांगणाऱ्यांमध्ये जर प्रेम नसेल तर तो जे काही सांगेल ते कोरडेच. सर्व जीवांना संसारातून तारण्याचा उपाय साधूंची संगत करणे हाच होय. शिष्याला ज्ञानी बनवण्यासाठी गुरु आपला मोठेपणा सोडतात. यात गुरुचे अद्वितीयत्व कमी होत नाही. दुःखाशिवाय सुखाची किंमत कळत नाही. सद्गुरूंनी ज्ञानाचे अंजन आपल्या डोळ्यात घातले की ते सारे अज्ञान नाहीसे करते. सूर्योदयानंतर रात्र नसते. पाण्यात पडल्यावर मीठ शिल्लक राहत नाही आणि जागे झाल्यावर झोप राहत नाही. दागिन्यातील सोनेच हे सर्व दागिनाभर असते. ते एकच असते. चंद्र आणि त्याचे चांदणे वेगवेगळे नसतात. ते चांदणेच चंद्रमय असतात. कोषकिडा घरटे तयार करून त्यात शिरतो व दार बंद करून स्वतःचाच नाश करून घेतो. अग्नी कापुराला जाळण्याच्या इच्छेने स्वतःचाच नाश करून घेतो. त्याचप्रमाणे ज्ञान अज्ञानाचा नाश करण्याच्या लोभाने स्वतःला नष्ट करते. अज्ञानाचा अंधार नसतानाही ज्ञान अधिक वाढून स्वतःचा नाश करून घेते. चंद्राचे मूळ रूप पौर्णिमेला वाढत नाही किंवा अमावस्येला कमी होत नाही. ती 17वी कलाच, जो अन्य प्रकाशाने आटोपत नाही किंवा झाकला जात नाही, अशी उपमा ज्या मुलाला देता येईल त्याला निश्चित सूर्य म्हणावे. रंगाने काळा असणारा माणूस अमावस्येच्या अंधारात उभा राहिला तर तो आपल्याला व दुसऱ्यांना दिसणार नाही. तरीही मी आहे हे ज्ञान त्याला नक्की असते. त्याप्रमाणे परमात्म्याचे ठिकाण असणे किंवा नसणे काहीच मानण्यासारखे नाही. कारण परमात्मा स्वतःच्या ठिकाणी आहे तसाच आहे. रूप नसलेले सौंदर्य, म्हातारपणातले तारुण्य किंवा काहीही दान न करता केलेले पुण्य या गोष्टी कधीही अस्तित्वात नसतात. डोळ्यांनी पाहणारा आरशात पाहिल यात काही विशेष नाही. पण हा अध्यात्मशास्त्र रूपी दर्पण असा विशिष्ट गुणवान आहे की त्यात अंधसुद्धा पाहू शकतात आणि ज्ञानी होतात. ज्या ठिकाणी मृगजळ दिसत नाही ती जागा कोरडी असते, पण जेथे मृगजळ दिसते ती जागा कुठे ओली असते. धान्य न पेरता जे शेत काढणीला जातात त्यांना लाजेशिवाय दुसरे काहीच प्राप्त होत नाही. अंधाराचा आश्रय घेऊन काजवा आपले तेज मिरवतो, तसेच अज्ञान अभावाचा आश्रय घेऊन अनादीपणाने मिरवत असतो. स्वप्नाचे महत्त्व स्वप्नातच, अंधकाराचे महत्त्व अंधारातच, त्याप्रमाणे अज्ञानाची थोरवी ही अज्ञानातच. माझा मराठीचा बोल मला कौतुकाचा वाटतो. अमृताशी जरी पेज लावली तरी माझा मराठीचा बोल ती पेज जिंकेल. कारण अमृतापेक्षा माझ्या मराठी भाषेत गोडवा व माधुर्य अधिक आहे. तर मित्रांनो, ज्ञानेश्वर माऊलींचे हे सुविचार तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी स्टे इन्स्पायर्ड मराठीला सबस्क्राईब करा. स्टे मोटिवेटेड, स्टे इन्स्पायर्ड.